नमस्कार मित्रांनो, आज आणि आपण जे काल व्हिडिओ बनवला होता, जो आपला सूरज भाऊबद्दल जे बोलत होता की ट्रॉफी चुकीच्या हातात गेले तर काय शिव्या देऊन फेमस झाला, हे झाला ते झालं. आज तीच गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आणि त्याचा व्हिडिओ पण लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. आपण त्याचे सगळे दाखवणार आहेत. त्यानं स्वतःहून माफी मागितलेली आहे आणि इंस्टाग्रामच्या ऑफिशियल त्याचं चॅनल असेल काय आपल्याला माहीत नाही, त्याला सगळे अनफॉलो करायला लागले. त्यानं सांगितलं की अनफॉलो करा, मला बिंदास काही होत नाही. पण जेव्हा त्याला अनफॉलो जास्त करायला लागले, मी स्वतः मेसेज केलेला, मी पण अनफॉलो केलं त्याला, तेव्हा त्याने कुठे एक मेसेज लिहिलेला आहे की सूरज भाऊ, तुझी जर्नी बिग बॉसमधली मला माहीत नव्हती, त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवला तर मला माफ कर. तर व्हिडिओ बनवलेला नाही, त्यानं स्टोरी लिहिलेली आहे. पण सगळेजण त्याचा व्हिडिओ येईल अशी अपेक्षा आपण करू आणि येईलच लवकर. नाही आलं त्याला सुट्टी आहे का? कारण तो आहे बेवडा, तर दुसऱ्याला काय त्यानं बेवडंच समजायचं असं नसतं. तुझ्यासारखे 10 जण आले तर सूरज आता झापक सगळं करत नाही, हँडल करायला आता. कारण सूरज भाऊला पॅडी दादाचा, अभिजित दादाचा सपोर्ट आहे आणि आता सध्याला तर ते चालत. कारण अंकिता DP आहेत पण एवढं जरा खास जवळ नाही आहेत. पण जे आहेत जवळ ते पॅडी दादा, DP दादा आहेत तेवढे आपले ठीक आहेत. पण अंकिता पण जरा लांब लांब चाललेल. निकी तर कुठंच दिसली ना भाई, अरबाजा निकी दिसलीच नाही. एक नंबर त्यात बघू पण नको आम्हाला, आणि आम्हाला वाटत पण नाही की निकी आणि अरबाजनी जवळ यायचं. म्हणजे आम्हाला दिसावी कुठं असतील ती, तुम्ही तिकडे काय काशी करा ते करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण आम्हाला तर दिसू नका रे बाबा. किट आला त्यांचा तर बिग बॉसमधून बरीच नशीब, तर बिग बॉस तरी बंद झालं लवकर. सूरज भाऊ तर जितला. निकीमुळे कटकट चालू असायचं सारखं. ती जान्हवी पाया आदळायची, पॅड दादा एक नंबर करायचे, मला फळं द्या भारी. पण जाऊ द्या, ते विषय सोडा. आपल्याला विषय कुठला आहे की महेश मोठे, त्याचा इंस्टाग्राम IDचं नाव आहे महेश मोठे. तुम्ही त्याच्यावरती जाऊन बघू शकता की त्यानं माफी मागितलेली आहे सूरज भाऊची. ठीक आहे, माफी मागितलं ठीक आहे, पण त्याचा व्हिडिओ आला पाहिजे. कारण त्याने व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सूरज DP बिग बॉसचं ऐकत नाही. अरे तू कोण आहेस? तू नको कुणाचं ऐको, काय पडलेलं नाही. तुला काम करायचं ना, अजून काय कामं असतील ना महाराष्ट्रामध्ये, काम करायचं कर. तर हे स्क्रीनशॉट बघा, मी त्या साईडला स्क्रीनशॉट लावतो आहे तुम्हाला. या साईडला या, स्क्रीनशॉट तुम्हाला दिसेल. तर तिथे त्यानं माफी मागितलेली आहे. तर आपला विषय इथंच क्लोज झाला. आपला व्हिडिओ खूप व्हायरल झाल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. असं सपोर्ट करत राहा आणि आपण असंच सूरजला सपोर्ट करणार आहे. झापकमध्येच सूरजला सपोर्ट करणार आहे. तर चला.